ज्या काळात एका वर्गाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाची दारे बंद होती आणि सावलीचेही वावडे होते, अशा काळात एक वादळ निर्माण झाले, ज्याने केवळ स्वतःचे नशीब बदलले नाही, तर कोट्यावधी शोषितांच्या जीवनात प्रकाशाची मशाल पेटवली. ते केवळ एक समाजाचे नेते नव्हते, तर आधुनिक भारताचे निर्माते होते. आज आपण जाणून घेणार आहोत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थक्क करणारा जीवन प्रवास. 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे सुभेदार रामजी सकपाळ यांच्या घरी भीमरावांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना जातीव्यवस्थेच्या भीषण चटक्यांचा सामना करावा लागला. शाळेत इतर मुलांपासून दूर गोणपाटावर बसावे लागे. तहान लागली तर वरून पाणी प्यावे लागे. पण भीमरावांनी ठरवले होते की ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्या मदतीने भीमराव अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठ आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अफाट अभ्यास केला. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा आणि समाजशास्त्र अशा अनेक विषयात त्यांनी पदव्या मिळवल्या. त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध लिहिला, ज्यावर आधारित पुढे RBIची स्थापना झाली. ते त्या काळातील जगातील सर्वात जास्त शिकलेल्या व्यक्तींपैकी एक होते. परदेशातून परतल्यानंतर बाबासाहेबांनी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली. 1927चा महाड चौदार तळे सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी अस्पृश्यतेला मुळासकट उडवून टाकण्यासाठी लढा दिला. त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली आणि संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वातंत्र्यानंतर भारताला एकसंध ठेवण्याचे सर्वात कठीण काम बाबासाहेबांनी केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहिली. कलम 17 अस्पृश्यता नष्ट केली. महिलांना अधिकार, हिंदू कोड बिल मांडून महिलांना संपत्तीत वाटा आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. आरक्षण, उपेक्षितांना सत्तेत वाटा मिळवून दिला. आयुष्याच्या शेवटी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी भारताला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा शांततेचा मार्ग दिला. 6 डिसेंबर 1956 रोजी हा महासूर्य मावळला, पण त्यांनी दिलेले विचार आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार आहे. आजही जेव्हा आपल्याला हक्काची जाणीव होते, तेव्हा आठवतात फक्त बाबासाहेब. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्थूर व्यक्तींच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.